हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गरज नाही आहे का? आपण त्याला सोडणार नाही. मिस खुराना राजवीरशी बोलतात. बरोबर बोलतायत ना नानू? फक्त तू लवकर बरं हो, नताशा राजवीरशी म्हणते. नताशा आपल्यासोबत आणलेला गुलदस्ता राजवीरच्या पलंगाजवळील टेबलावर ठेवते. गेट वेल सून बॉय, मिस्टर खुराना राजवीरशी बोलतात. हो, राजवीर मिस्टर खुरानाशी उत्तर देतो. मी निघतो, माझी मीटिंग आहे. तू नाही जाणार बेटा? मिस्टर खुराना नताशाशी म्हणतात. नाही नानू, मी थोडा वेळ इथेच राहणार. नताशा मिस्टर खुरानाशी बोलते. ठीक आहे बेटा. खुराना मिस्टर खुराना नताशाशी म्हणतात आणि निघून जातात. सर गेले, पण ही नताशा आत काय करत आहे? जान्हवी नताशा बाहेर येत नाही हे पाहून खटकेली जाते. मिस खुराना बाहेर गेले आणि मीडिया पुन्हा त्याला घेरते. कसा आहे राजवीर सिंह ओबेरॉय? काही सांगाल का? मीडिया सतत प्रश्न विचारत राहते. देवाला लाख लाख धन्यवाद की आता तो धोका टाळून बाहेर आहे. जखम अजून खोल आहे. बरं होण्यासाठी वेळ लागेल. मिस खुराना मीडियाशी बोलतात. आपल्या राजवीरशी बोलले का? तो होशात आहे का? डॉक्टरांनी काय सांगितलं? मीडिया विचारत राहते. आपल्याला माहिती आहे, आपल्याला राजवीरची काळजी आहे, पण आता तो धोक्यापासून बाहेर आहे आणि लवकरच पूर्णपणे बरा होईल. आता तुम्ही सर्वजण येथे राहू नका. प्रत्येकाला त्याची प्रायव्हसी मिळणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की राजवीर आता सुरक्षित आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता. मिस खुराना इतकं सांगून तिथून निघून जातात. राज, जेव्हा मला कळलं तेव्हा मी खूप घाबरले होते. चांगलं झालं तू आता बरा आहेस. नताशा राजवीरच्या खांद्यावर हात ठेवते. राजवीर नताशाचा हात आपल्यापासून काढतो. मला आराम करायचा आहे, त्यामुळे आता तुम्ही जावं. राजवीर नताशाशी म्हणतो. पण राज, नताशा बोलते. पण राजवीर डोळे मिटून पलंगावर पडतो. ठीक आहे, नताशा इतकं म्हणते आणि बाहेर जाते. तू अजून इथेच आहेस? गेलीस नाहीस? राज आता आराम करतोय. त्याला कोणाशी भेटायचं नाही. त्याने मला कोणालाही आत येऊ देऊ नकोस असं सांगितलंय. नताशा राजवीरच्या वागण्यावर आधीच खटकेली आहे. जान्हवीला पाहून ती रागात लाल होऊन जाते. त्याला आराम करायचा आहे. कोणी आत जाऊ नये, त्रास देऊ नये. नताशा राजवीरच्या बॉडीगार्डला सांगते. हो मॅम, बॉडीगार्ड उत्तर देतो. नताशा शातीर स्मित हास्य करत जान्हवीकडे बघते आणि तिथून निघून जाते. मला सरशी भेटायचं आहे, जान्हवी बॉडीगार्डला बोलते. तुम्ही ऐकलं नाही? त्यांनी काय सांगितलंय? बॉडीगार्ड जान्हवीला म्हणतो. एकदा विचारून बघा, जान्हवी बोलते. त्यांनी डिस्टर्ब करू नका असं सांगितलं आहे. ऐकलं नाही का? बॉडीगार्ड उत्तर देतो. मी आधीच आलो होतो, मग तुम्ही त्यांना जाण्याची का परवानगी दिली? जान्हवी जिद्दीने बोलते. जाऊ नका इथे, बॉडीगार्ड रागाने सांगतो. जान्हवी तिथेच बसते. मिस जान्हवी आली नाही. बोलत होती की उद्या येईल. ऑफिस गेला असेल. हो, ऑफिसलाच गेली असेल. नाहीतर यायला आली असती. संध्याकाळी ऑफिसनंतर कदाचित येईल. ऑफिसला जाण्यापूर्वी एकदा भेटायला आली असती. ऑफिसला पोहोचताना थकली असेल मी जान्हवी. मला तिला सांगायला हवं होतं की ऑफिसमधून 1-2 दिवसाची सुट्टी घे. किमान भेटायला आली असती. कळत नाही येईल का नाही. राजवीरचे डोळे दरवाजावर आहेत. तो फक्त जान्हवीची वाट पाहतोय. थोड्या वेळानंतर डॉक्टर येतो. आजही इथेच का बसली आहेस? डॉक्टर जान्हवीला विचारतो. हो, मला आज जाऊ दिलं जात नाही, जान्हवी डॉक्टरला सांगते. म्हणजे मिस्टर राजवीर तुम्हाला भेटायला इच्छित नाहीत? नाहीतर आधीच त्यांचे बॉडीगार्ड सांगत ना की तुम्हाला आत येऊ देऊ नका. डॉक्टर म्हणतो. तुम्ही बरोबर बोलताय. जान्हवी आधीच रागात आहे. डॉक्टरांची सांगितलेली गोष्ट ऐकून आणखी रागावते. बाकी मी आतच जात आहे. तुम्ही सांगाल तर विचारतो.
डॉक्टर बोलतात. हो जरूर, कृपया विचार करा, जान्हवी उत्तर देते. डॉक्टर आत जातो आणि डॉक्टर आत गेल्यावर राजवीर लगेचच दरवाजाकडे बघतो. डॉक्टरला पाहून तो डोळे बळवतो. काय झालं मिस्टर राजवीर? कुणाची वाट पाहत आहात का? डॉक्टर विचारतो. राजवीर काही उत्तर देत नाही. त्यानंतर दरवाजा पुन्हा उघडतो. राजवीर पुन्हा दरवाजाकडे पाहतो. नस येते. राजवीर जान्हवीला पाहून दुःखी होतो. त्यांना खाण्यासाठी काय द्यायचं आहे? नर्स डॉक्टरकडे विचारते. हलका सूप द्या. अजून काही जास्त देऊ शकत नाही. डॉक्टर उत्तर देतो. हो डॉक्टर. नर्स इतकं म्हणते आणि निघून जाते. तुम्ही कुणाची वाट पाहत आहात का? तुमच्या डोळ्यांनी कुणाला शोधत आहात का? डॉक्टर राजवीरला सांगतो. असं काही नाही. राजवीर डॉक्टरांकडे म्हणाला. बरं झालं. नाहीतर मला वाटलं होतं जिचा तुम्ही इतका काळ वाट पाहत होतात मिस्टर राजवीर, ती तर आपल्याला भेटायला आली असती. पण तुमच्या बॉडीगार्ड्सनी तिला आत येऊ दिलं नाही. डॉक्टर राजवीरला म्हणाला. काय? राजवीर थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला. हो, तुमची कालची ती मुलगी वाट पाहत होतात ना? जर मी चुकत नसेल तर. डॉक्टर राजवीरने थोडं गमतीने बोलताच राजवीर म्हणाला. नाही नाही, कदाचित मी काहीतरी वेगळंच विचारत होतो. मी जान्हवी आली होती. राजवीर डॉक्टरकडून विचारत म्हणाला. हो, आणि निघूनही गेली. डॉक्टरने उत्तर दिलं. ती माझ्याशी भेट न घेता कशी जाऊ शकते? राजवीर म्हणाला. मी तिला जाण्याला सांगितलं. मला वाटलं तुम्ही भेटायला इच्छित नसाल म्हणून मी म्हणालो. मला नाही वाटत मिस्टर राजवीर तुम्हाला तुम्हाला भेटायचं असेल म्हणून तुम्हाला जाणंच योग्य आहे. डॉक्टर उत्तर देतात. आणि मग ती गेली. राजवीरने पुन्हा विचारलं. हो? डॉक्टर म्हणाला. आणि मला हवं होतं ते तुम्ही सांगितलं. तुम्ही कोणाला विचारून सांगितलं? राजवीर थोडा रागाने म्हणाला. काय? तुम्हाला भेटायचं होतं का तिला? पण आता तुम्ही म्हणालात की तुम्ही कोणाचंही वाट पाहत नाहीत. डॉक्टर म्हणाले. हो, वाट पाहत नव्हतो. राजवीर म्हणाला. बरं, चांगलं झालं. आता तुम्ही आराम करा. डॉक्टर त्याला म्हणत तिथून निघून गेले. मिस जान्हवी तरीही ना कमीत कमी एकदा माझ्याकडून विचारत असती. पण ती गेली आणि तीही माझ्याशी भेट न घेता. काल मी म्हणालो होतो जायला तयार नव्हती आणि आज माझ्याशी बोलल्याशिवायच गेली. सायंकाळी येईल का नाही ते देखील सांगितलं नाही. थोड्या गोष्टींवर बिघडून बसते. राजवीर मनात म्हणाला. जाऊ मिस जान्हवी, मिस्टर राजवीरला भेटा. डॉक्टर तिला म्हणाला. ती त्यांना आत बोलवत आहे. बॉडीगार्ड्सने सांगितलं. जान्हवी डॉक्टरच्या शब्दांवरून उठली आणि आत गेली. आत गेल्यावर राजवीर तिला पाहून थोडा आश्चर्यचकित झाला. पण जान्हवी जवळ येताच त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तुम्ही इथे? राजवीरनं विचारलं. हो, बस जाऊन येते, जान्हवी म्हणाली. राजवीर इतकंच बोलला की जान्हवी थोडी रागावली. आत्ताच आले आहे. राजवीर समजू शकला नाही जान्हवी का असं म्हणत होती. आता तुम्ही ठीक आहात? जान्हवीनं विचारलं. हो ठीक आहे, पण असं का बोलत आहात? माझ्याकडे पहा ना, राजवीर म्हणाला. पण जान्हवी राजवीरकडे पाहत नव्हती. त्यामुळे त्याला थोडं अजीब वाटत होतं. हो, फक्त हेच विचारायला आले होते. ठीक आहे, बाय, जान्हवी म्हणाली. बाय? आत्ता आली आहेस? थोडं थांब, राजवीर म्हणाला. मला ऑफिससाठी उशीर होत आहे, जान्हवी म्हणाली. तर तुम्हाला उशीर झालाय. आता थोडा वेळ थांबा ना, राजवीर प्रेमाने म्हणाला. जान्हवीची नजर गुलदस्त्यावर गेली. त्याला पाहून तिला अजून राग आला. नाही, तुमच्याकडे वेळच नाही, जान्हवी म्हणाली. माझ्याकडे वेळ नाही? तुम्ही काय काय म्हणताय मिस जान्हवी?
मी येथे काय करत आहे? फ्रीज आहे असं काय बोलताय? राजवीर म्हणाला, बरे शुभेच्छुक भेटायला येतील, तुम्ही त्यांच्याशी भेटा, मी निघते. जान्हवी म्हणाली. राजवीर जान्हवीचा हात धरून तिला थांबवत म्हणाला, काय झालं मिस जान्हवी? कुणीही येणार नाही माझ्याशी भेटायला. तुम्हाला काही झालं आहे का? राग आलाय का माझ्यावर? तिच्या जवळ नर्स येऊन राजवीरचं जेवण घेऊन आली. जेवण खा सर, नर्स म्हणाली. राजवीरचं पलंग उंच करत त्यावर टेबल स्पून ठेवून सूप ठेवलं. तुम्ही जा, मी खाईन, राजवीर म्हणाला. सर, तुम्ही कसं खाल्लं? तुम्हाला जखम आहे, नर्स म्हणाली. माझ्या डाव्या बाजूला जखम आहे, उजवा हात ठीक आहे, तुम्ही जा, राजवीर म्हणाला. ठीक आहे, नर्स निघून गेली. मी सुद्धा जाते, जान्हवी म्हणाली. जेवण तरी खायला द्या, राजवीर लहान मुलासारखा जान्हवीला थांबवत म्हणाला. आता तुम्ही स्वतः खाल्लेच म्हणालात, जान्हवी म्हणाली. हो, पण थोडी मदत कर, ह्या हातावर ग्लुकोज लागलंय. राजवीर त्याचा हात दाखवत म्हणाला. जान्हवी राजवीरच्या पलंगावर बसली आणि त्याला सूप प्यायला दिलं. काय झालं मिस जान्हवी? राजवीर विचारतो. काही नाही, जान्हवीने त्याकडे फार लक्ष न देता फक्त सूप प्यायला दिलं. राग आला आहे का माझ्यावर? राजवीर विचारतो. नाही, जान्हवी म्हणाली. पण मला असं का वाटतंय? राजवीर मनात विचार करत राहिला. जान्हवी नाराज दिसत होती. तुम्हाला माहिती आहे का? जान्हवी म्हणाली. काही झालं का? राजवीर विचारतो. काही नाही, काही नाही, मी ठीक आहे, फक्त ऑफिससाठी उशीर होतोय, जान्हवी म्हणाली. बरं ठीक आहे, पुन्हा केव्हा भेटायला येणार? राजवीर विचारतो. नाही येणार, जान्हवी म्हणाली. का? राजवीर आश्चर्यचकित झाला. तुम्ही भेटायला इच्छित नसाल तर मी का येणार? जान्हवी म्हणाली. आणि मी फ्री नाही, मला ऑफिसला जायचं आहे. रोज रोज तुम्हाला? कारण लेट तर होणार नाही ना? राजवीर जान्हवीकडे म्हणाला. मी कधी असं बोललो की मी तुमच्याशी भेटायचं नाही असं? आणि ऑफिसमधून लेट होण्याची गोष्ट तर संध्याकाळी भेटायला येईल. तुम्ही तर ऑफिसमधून लेटही होणार नाहीत, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. तुम्ही चुपचाप जेवायला बसा, जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. आज संध्याकाळी भेटायला येणार आहात का? राजवीर जान्हवीकडे विचारतो. नाही, जान्हवी उत्तरली. का? राजवीर विचारतो. आता मी येते भेटायला, जान्हवी म्हणाली. हो, मी आता काही दिवसांच्या सुट्टीवर आहे, ऑफिसला येणार नाही, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. हो, जान्हवी उत्तरली. तर घरावर भेटायला येणार का? राजवीर विचारतो. नाही, जान्हवी स्पष्ट नकार देते. का? हिशोब विचारायलाही येणार नाहीत का? राजवीर विचारतो. जेव्हा ऑफिसला येईल तेव्हा विचारते, जान्हवी म्हणाली. मग ठीक आहे, राजवीर म्हणाला. हो, मग फोन करून विचारते. जर तुम्ही फोन उचललात तर, जान्हवी म्हणाली. नाही उचलेन, राजवीर म्हणाला. तुमच्या मर्जीप्रमाणे, जान्हवी म्हणाली. जान्हवी राजवीरला सूप प्यायला देते. आजच्या नंतर भेटायला येणार नाहीस का? राजवीरने विचारलं. नाही, जान्हवी उत्तरली. ठीक आहे, राजवीर म्हणाला. सर, मिस्टर मेहता भेटायला आले आहेत, राजवीरचा बॉडीगार्ड येऊन सांगतो. हो, 2 मिनिटांसाठी पाठवा, राजवीर बॉडीगार्ड्सकडे म्हणाला. मिस जान्हवी, वॉशरूममध्ये जाऊन थांबा, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. का? जान्हवी विचारते. जाईलच ना, जे इतकं सांगितलं आहे तसंच कर, राजवीर म्हणाला. मी तर ऑफिसला जात आहे, जान्हवी म्हणाली. मिस जान्हवी, जाईलच ना, कृपया, राजवीर म्हणाला.
जान्हवी वॉशरूममध्ये जाते. मिस्टर मेहता येतात. सर, तुम्ही ठीक आहात? मिस्टर मेहता विचारतात. हो, राजवीर म्हणाला. ते फुलांचा गुलदस्ता तिथेच खाली ठेवतात. मिस्टर मेहता, मी काही दिवस ऑफिसला येणार नाही, तर तुम्ही जे मीटिंग्स आहेत त्या पुढीलसाठी लिस्ट करा. काही खूप अर्जंट असेल तर मी घरून बघेन, राजवीर म्हणाला. हो सर, मिस्टर मेहता उत्तरतात. जाईल, काम करा, राजवीर म्हणाला. हो सर, मिस्टर मेहता इतकं म्हणतात आणि निघून जातात. मिस जानवी, आता बाहेर या, राजवीर मिस्टर मेहता गेले की जानवीला बाहेर बोलावतो. तुम्ही मला वॉशरूममध्ये का पाठवलंत? मी तर आधीच जाणार होते. जानवी गुस्स्यात वॉशरूममधून बाहेर येते. का? तर काय? काय मुलांसारखी रागावून बसली आहेस? इकडे ये, राजवीर म्हणाला. मी जात आहे, तुम्ही भेटा तुमच्या. जानवी तिथून निघते. सर, सून, थांब. राजवीर बेडवरून उठत तिला रोखतो, पण त्याला वेदना होत असतात. खूप वेदना होत असतात. तुम्ही काय करत आहात? कोण म्हणालं तुम्हाला उठायला? जान्हवी ओरडत विचारते. तुम्ही ऐकत नाहीयेत, राजवीर म्हणाला. हो बोल, ऐकत नाही, जान्हवी म्हणाली. राजवीर तिला जवळ बोलावतो. आता सांगा, काय झालं? काही नाही, जान्हवी म्हणाली. हे मी आधीही अनेकदा ऐकले आहे. आता जे काही घडलं ते सांगा. बघ, माझ्याकडे बघ, राजवीर म्हणाला. हे गुलदस्ता मिस्टर मेहतांनी आणलंय का? जान्हवी नजर टाळत म्हणाले. हो, राजवीर म्हणाला. माझ्याकडे गुलदस्त्याची गरज नाही, तुमचं असणंच पुरेसं आहे. राजवीर म्हणाला. म्हणून तुम्ही मला आत येऊ देत नाहीत? जान्हवी तक्रार करत म्हणाली. मी आत येत नाही, राजवीर आश्चर्याने विचारतो. हो, मी कधीपासून वाट पाहते आहे, पण तुमचे बॉडीगार्ड्स मला आत येऊच देत नाहीत. कालही मी किती वाट पाहिली, जान्हवी म्हणाली. माझ्या माहितीनुसार तुम्ही बाहेर वाट पाहत होतात, राजवीर म्हणाला. डॉक्टर बरोबर आहेत. जर तुम्हाला भेटायचं असेल तर आधीच त्यांना सांगितलं असतं, पण तुम्ही नाही सांगितलं नाही कारण भेटायचं नव्हतं, जान्हवी म्हणाली. काहीही, डॉक्टर म्हणाले आणि तुम्ही मान्य केलं, असं काही नसतं, राजवीर म्हणाला. देवा, मी आधीच आली होती. तुम्ही मला आधीच भेटायला हवं होतं ना की नताशा आणि मिस्टर खुराना, जान्हवी म्हणाली. तुम्ही त्यांच्यापूर्वी आलात, राजवीर म्हणाला. हो, जेव्हा तुम्ही डॉक्टरांना बघत होतात, जान्हवी म्हणाली. राजवीर आणि जान्हवी बोलत होते. हो तर, मला खरंच काहीच माहिती नाही मिस जान्हवी, माझ्यावर विश्वास ठेवा, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. त्यांना भेटायचं असेल तर आधीच भेटतील ना, आणि त्या नताशाची असं का वागतील? म्हणालात की कुणाला आत येऊ देऊ नका. मला थोडा आराम हवा आहे, जान्हवी राजवीरकडे म्हणाली. मी तिला म्हटलं की आराम करायचा आहे, नाहीतर मी कुणाला आत येऊ देऊ नका असं म्हटलं आहे. आणि खरं सांगायला तर मला ठाऊकच नव्हतं की तुम्ही बाहेर थांबलेले आहात, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. माझ्याशी बोलायचं नाही, तुम्ही सगळ्यांशी भेटताय, पण माझ्या वेळी तुमचं काही प्रॉब्लेम आहे का? ही तुमची चूक नाही, तर माझं डोकं खराब आहे. आता मी येणार नाही. जर तुम्हाला भेटायचं नाही तर मी देखील येणार नाही, जान्हवी राजवीरकडे म्हणाली. म्हणूनच तुम्ही जेव्हापासून आहात तेव्हापासून असं वागत आहात, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. आता मला जाऊ द्या. सकाळी राजवीरकडे म्हणाली. माझ्यावर विश्वास ठेवा, असं काही नाही. मी तुम्हाला का भेटायचं नाहीसं म्हणेन, राजवीर जान्हवीकडे म्हणाला. तुम्हाला ठाऊक असेल की जान्हवी राजवीरकडे म्हणाली. अच्छा, सॉरी, नाराज होऊ नका, राजवीर जान्हवीचा हात धरून म्हणाला. माझं आत येऊ देत नाही,
बाकी सगळ्यांना येऊ देतात. जान्हवी राजवीरकडे म्हणाली, असं काही नाही. जर तुम्हाला असं वाटलं असेल तर मी माफी मागतो. अशी पुढे चूक होणार नाही. पक्क. आता मी सांगतो. राजवीर जान्हवीकडे म्हणाला. कान पकडला. जान्हवी राजवीरकडे म्हणाली, काय मिस जान्हवी? राजवीर जान्हवीकडे पाहून विचारतो. मला काहीच नाही. जान्हवी राजवीरकडे म्हणाली. ये लीजिए. सॉरी. राजवीर कान धरून म्हणाला. ठीक आहे. जान्हवी राजवीरकडे म्हणाले. मी पक्का सांगतो. तुम्ही जेव्हा येता तुम्हाला आत येऊ देणार. आता तुम्हाला बाहेर थांबायला लागणार नाही. राजवीर जान्हवीकडे म्हणाला. पक्क. जान्हवी राजवीरकडे म्हणाली. हो बिलकुल पक्क. आता नाराज होऊ नका. राजवीर जान्हवीकडे म्हणाला. राजवीरने मुख्य बॉडीगार्डला आत बोलावून सांगितलं, पुढच्या वेळी मॅडम आल्यास त्यांना बाहेर थांबायची गरज नाही. जी सर. बॉडीगार्ड म्हणाला आणि निघून गेला. तुमचं राग फक्त माझ्यावरच येत असतं असं मला वाटतंय. जान्हवी राजवीरकडे म्हणाली. काय? राजवीर आश्चर्याने म्हणाला. आणि नाही तर काय, इतक्या प्रेमाने बोललं, थोडंसं डाटायला हवं होतं. जान्हवी म्हणाली. माझ्या सिक्युरिटीसाठी असं करतात? राजवीर म्हणाला. तुम्हाला कोणी गोळी मारली? कोणीतरी तुम्हाला हानी पोचवायचं का ठरवतंय? पण का? जान्हवी विचारते. सोडा, तुम्हीही फालतू गोष्टींमध्ये गुंतताय. राजवीर म्हणाला. मी तुम्हाला किती वेळा सांगते, सगळ्यांशी प्रेमाने बोला. कोण किती वाईट आहे ते माहीत नसतं. जान्हवी म्हणाली. हो, मी लक्ष ठेवेन. राजवीर म्हणाला. मॅडम, तुम्ही बाहेर जाऊ सरला स्पॉन्ज बाथ द्यायची आहे. नर्स म्हणाली. हो. जान्हवी उठून बाहेर जाण्याच्या तयारीत झाली. नर्सने टॉवल ओलसर करून राजवीरला स्पॉन्ज बाथ देण्यासाठी येताच जान्हवीला थोडी हृदयाजवळ धडधड झाली. ती दरवाजाजवळ थांबली. मिस जान्हवी? राजवीर म्हणाला. नर्सच्या हाताळणीमुळे तोही अनकम्फर्टेबल झाला. हो. जान्हवी लगेच थांबते. तिला आधीच जाण्याची इच्छा नव्हती. आता जाऊ नका. मला काही बोलायचं आहे. थोडं थांबा. राजवीर म्हणाला. हो. जान्हवी म्हणाली. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही मला स्पॉन्ज बाथ देऊ शकता. राजवीर थोडा घाबरलेला म्हणाला. हो, देऊ शकते. जान्हवी लगेच राजवीरच्या पलंगाजवळ आली. नाही सर, तुमचं जखम अजून ताजा आहे. चुकीच्या ठिकाणी हात लावलाच तर टाके उघडू शकतात. नर्स म्हणाले. मिस जान्हवी, लक्षपूर्वक कराल. काळजी करू नका. राजवीर नर्सकडे पाहत म्हणाल्या. ठीक आहे, मी करते. तुम्ही जा. जान्हवी नर्सच्या हातातून टॉवेल घेते. जान्हवीने राजवीरला टॉवेलने साफ करू लागली. राजवीरच्या धडधडीत छातीत वाढ झाली. जान्हवी प्रेमाने त्याला स्पॉन्ज बाथ देत होती. राजवीरही तिला प्रेमाने पाहत होता. आह आह. राजवीर म्हणाला. ते ऐकून जान्हवी थोडी घाबरली. काय झालं? काय झालं? सॉरी, मी काही केलं नाही. मी सोडते. नर्सला बोलावते आणि जान्हवी जाण्याचा प्रयत्न करते. राजवीरने तिचा हात धरून थांबवलं. मला काहीही झालं नाही. मी फक्त तुम्हाला थोडंसं त्रास देत होतो. जान्हवी राजवीरकडे पाहत तो स्माईल करतो. काय? मला वाटलं तुम्ही खूप वाईट आहात. मी तुम्हाला स्पॉन्ज बाथ देणार नाही. नर्सकडून घेईन. तुम्ही खूप वाईट आहात. जाणून बुजून त्रास देता. जान्हवी नाराज होऊन म्हणाली. ठीक आहे, आता करत नाही. राजवीर म्हणाला. तुम्ही मला घाबरवलंत. जान्हवी म्हणाली. पक्का आता करत नाही. राजवीर म्हणाला. तुम्ही किती वाईट आहात. जाणून बुजून मला त्रास देता. जान्हवी म्हणाली. मित्रांनो, माझा घसा खूप दुखतोय. तरीही मी रीड करण्याचा प्रयत्न करते, पण आता नाही होत. प्लीज तुम्ही इथून पुढची स्टोरी रीड करा आणि मला कमेंट करून सांगा की नक्की कशी होती. आणि उद्याचा भाग जेव्हा मला बरं वाटेल तेव्हाच टाकेल. तर मित्रांनो, तुम्ही वाट पाहत राहा. ही स्टोरी मी कंटिन्यू करणार आहे, तशीच सोडून जाणार नाही आहे.
तर पाहत राहा.